लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पिशोर अंजना नदीत 10 वर्षीय मुलगा वाहून गेला। प्रशासनाची कुंभकर्णी झोप कायम, सुरक्षित पुलाची मागणी तीव्र। कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना नदीवर दिनांक 29 रोजी सोमवार रोजी दुपारी येथे एक दुर्दैवी घटना घडली। एक 10 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून श्रावण निवृत्ती मुकासे वय 10 वर्ष शफेपूर हा चौथीतील निरागस विद्यार्थी आमराई रस्त्यालगतच्या पुलावरून जात असताना तो जाऊन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अंजना नदीला सतत पूर येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अशातच हा अपघात घडल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। स्थानिक नागरिक, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मुलाचा शोध सुरू असून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतही त्याचा शोध लागला नव्हता। याआधीही भारंबा तांडा रस्त्यावर एक शाळकरी मुलगी वाहून जाताना थोडक्यात बचावली होती। मात्र या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही। हस्ता ते नाचनवेल व कोळंबी भारंबा तांडा, पळशी बुद्रुक, पळशी खुर्द, श्रीकृष्णनगर, शफियाबाद ते भिल्लरी दरम्यान सुरक्षित पुलांचा अभाव असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून लहान मोठे नदी नाले पार करून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पिशोर येथे बाजारासाठी यावे लागत आहे। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून अंजना नदीवर तातडीने सुरक्षित पूल उभारण्याची जोरदार मागणी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.